उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर. दगाबाजरे संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार. उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाड्यामध्ये पाहणी करणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त. महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना. सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य. गोविंदानं मागितली माफी. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली. विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही. मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका. पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? कोथरूडमध्ये 2 गटामध्ये हाणामारी. भरवस्तीमध्ये झालेल्या भांडणाचं कारण अद्याप अस्पष्ट. मीरा नायरचा मुलगा न्यूयॉर्कचा महापौर. जहाल इस्लामवादी नेता जोहरान ममदानी निवडणुकीमध्ये विजयी. युगांडामध्ये जन्मलेल्या जोहरान ममदानी मोदी विरोधासाठी चर्चेत. ट्रम्प यांचा विरोध असून सुद्धा ममदानी न्यूयॉर्कचे महापौर. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. दाखल याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत. सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष. महाराष्ट्राच्या लघु विधानसभेच्या निवडणुका घोषित. नगर परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल. राज्य निवडणूक आयोगानं केली घोषणा. मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी. रोहित आर्याचा पोलीस चकमकीमध्ये झाला होता मृत्यू. कुत्र्यांनंतर आता बिबट्याची सुद्धा नसबंदी. महाराष्ट्र सरकारचा निर्णय. शिरूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी प्रयत्न. काँग्रेसला हिंदूंचं वावडं. काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार. आशिष शेलारांकडून हिंदू मतदारांची पाठराखण काँग्रेसला आवडली नाही. उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन. गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन. हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष. शिरूरचा हल्लेखोर बिबट्या ठार. वन विभागाच्या धडक कारवाईला यश. महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाहीच. मात्र 42 नगरपंचायती 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार. राज्य निवडणूक आयोगाची घोषणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका. मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाचं उत्तर नाही. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बावलं. राज ठाकरेंचं ट्विट. दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल. दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार. आशिष शेलारांची धाडसी भूमिका. शेलारांची पत्रकार परिषद म्हणजे सरकारची विकेट. शेलारांचं कौतुक करत रोहित पवारांची भाजपला कोपरखळी. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर. पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणी झाली होती अटक. सिकंदर शेखसह 4 जणांना झाली होती अटक. सिकंदर शेखला जामीन तर इतर 3घांचा जामीन कोर्टानं नाकारला.